होळीच्या पूर्वसंध्येला नगर जिल्हा पुन्हा हादरला। एका 33 वर्षीय तरुणाचा दगड विटांनी ठेचून अमानुष खून करण्यात आल्याची घटना घडली। 1 मार्चला रात्री 10:30च्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील रामवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला। रामवाडी हे संवत्सर जवळील एक खेडेगाव असल्याने या घटनेची चर्चा लगोलग तालुकाभर पसरली। नगर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात 4-5 खुनाचे प्रकार ताजे असतानाच पुन्हा एकदा दगडाने ठेचून खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे। आता हा खून का झाला, कुणी केला, हे सगळं तपासात समोर आल्यावर नगरकरांना पुन्हा धक्का बसला। या खुनाला प्रेमाची किनार होती, काही गैरसमज होते, नेमकं काय होतं हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। संवत्सर जवळील रामवाडीत 1 मार्चला रात्री एका युवकाचा खून झाला। हा खून अमानुष होता, अगदी क्रूर होता। दगड व विटांनी ठेचून या युवकाला ठार करण्यात आले होते। कत्थीसारखे हत्यारही यात मारहाणीत वापरले गेल्याचे स्पष्ट दिसत होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले। शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, PSI दीपक रवठे या अधिकाऱ्यांसोबत आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत तपासणीचे चक्र फिरवले। संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले। खून झालेल्या तरुणाचे नाव नवनाथ माधव कानफटे, वय 33 असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलीस तपासाला सुरुवात झाली। मृत नवनाथ याचा भाऊ समाधान माधव कानफटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीत 4 संशयितांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले। फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे आरोपी आपल्या भावावर त्याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होता। आरोपी गेल्या 4-5 दिवसांपासून तुझ्या भावाला समजून सांग, नाहीतर त्याचा काटा काढू अशी धमकी देत होते, असा आरोप माधव कानफटे यांनी केला। आरोपींनी 1 मार्चला रात्री 9:15 वाजेच्या सुमारास आरोपींनी कट रचून नवनाथला फोन करून हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतले। तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस, असा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। आरोपींनी पूर्वनियोजित कटानुसार संगनमत करून नवनाथवर हल्ला केला। यामध्ये आरोपींनी लोखंडी कत्ती, विटा आणि दगडांनी नवनाथच्या डोक्यावर आणि हातावर जबर प्रहार केला। या गंभीर हल्ल्यात नवनाथचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप नवनाथचा भाऊ माधव यांनी फिर्यादीत केला। या फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली। अवघ्या काही तासात 4 आरोपींना पकडले। करण सुदाम मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरुपोटे, सर्व राहणार रामवाडी, रोहित दयानंद पवार राहणार वारी अशी संशयितांची नावे आहेत। त्यांच्या विरोधात कलम 103(1), 351(3), 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यापूर्वी नेवासा तालुक्यातील चांदा येथील आर्थिक वादातून हत्या, त्यानंतर नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील टोळी युद्धातून एकाचा खून, आता कोपरगाव तालुक्यातील युवकाची निर्घृण हत्या असे एक पाठोपाठ एक प्रकार घडत आहेत। राहुरी तालुक्यातील 4 दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेहही एका विहिरीत आढळलाय। या युवकाचाही खून केल्याचा आरोप होत आहे। या सगळ्या प्रकारानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।